सहकार आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या काही दिग्गज मराठा कुटुंबांची प्रगती झाली आहे, पण हा निकष लावून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवू नये असं मत पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं। वारणा नगर इथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपलं मत मांडलं। महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या वतीनं 29वे विभागीय साहित्य संमेलन पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर इथं घेण्यात आलं। संमेलनाच्या उद्घाटनासाठी पानिपतकार विश्वास पाटील वारणा नगरला आले होते। या समारंभादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। राज्यातील मराठा समाजातील 70 ते 80 कुटुंबांनी राजकीय आणि सहकार क्षेत्रात प्रगती केली आहे, पण समाजातील एक मोठा वर्ग अजूनही प्रगतीच्या मार्गापासून दूर राहिलाय। मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। मराठा हा कष्टकरी शेतकरी असून त्याचा समावेश कुणबीमध्ये होत असल्याचं विश्वास पाटील यांनी नमूद केलंय। बहुतांशी सर्व मराठे हे कुणबीच आहेत। आता काही ठिकाणी कोकणामध्ये 50-60 हजार मराठाचे उल्लेख आहे, पण पुणे जिल्ह्यामध्ये पूर्णतः कुणबी असं दाखवलेलं आहे। बेळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मराठी काही ठिकाणी कुणबी दाखवलेली आहे। कुणबी म्हणजे ज्याचा शेतीशी संबंध। मला एवढंच म्हणायचं आहे की राजकारणामध्ये शिक्षण कारणामध्ये जी स्वातंत्र्यानंतर 70-80 घराणे पुढे आली किंवा त्याच्यामध्ये लगातार मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, कारखान्याचे चेअरमन झाले, संस्थापक झाले, त्यांच्याच घरामध्ये सत्ता राहिली, तर ती 70-80 मराठा कुटुंब म्हणजे संपूर्ण मराठा समाज आहे असा जो अर्थ घेतला जातो तो चुकीचा आहे। त्या 70 जणांना विधात्यानं किंवा महालक्ष्मीनं त्यांना भाग्य दिलं असेल, पण त्यांच्या भाग्याकडे बघून गोरगरिबांच्या ताटातली भाकरी तुम्ही घेऊ नका।